प्रेमाने बोला, धन निरंकार जी एवं रामकृष्ण हरी। माझ माझ उगाच मनशी काही नाही रे नरा तुझ, जितल्या तीत जाशी टाकुनी शरीर सुद्धा हे नाही तुझ। तरी सुद्धा मनुष्य धड पडेपर्यंत धडपडतो एका शब्दामुळे, ते म्हणजे माझं। हे माझं आहे, ते माझं आहे, ते माझं आहे, माझं माझं आणि कबाड ओझं। जन्म से लेकर कपन तक दौड़ता है आदमी, यूं ही दौड़ते दौड़ते दम तोड़ता है आदमी। का तर माझं, माझं शेत, माझं घरदार, माझी बंगलामाडी, माझी गाडी, सगळं काय माझ्यामध्ये तो अडकलाय। परंतु संत महात्मा आवाज देतात कि मेरा मुझ में कुछ नहीं, जो कुछ है सो तेरा, तेरा तुझको सौंप दिया, क्या लागे है मेरा। अहो एवढंच नव्हे तर एवढा मुलूक जिंकून सुद्धा, एवढी राज्य ताब्यात घेऊन सुद्धा सिकंदरांनी आपल्या प्रधानजीला सांगितलं, मेल्यानंतर ताटीवरून जेव्हा मला न्याल त्यावेळेला माझे दोन्ही हात असे खाली पाहिजेत। तेव्हा प्रधानजींनी विचारलं, का राजा असं का बोलताय तुम्ही? तेव्हा सिकंदर राजा म्हणतो की जगाला समजू द्या, एवढा मुलूक, एवढी राज्य जिंकून सुद्धा एवढा मोठा राजा खाली हातानं आला होता आणि आता खाली हातानंच चाललाय। आणि म्हणून म्हटलं जातं की आलास कुठून जाणार कुठं, कसं तुला कळेना आणि खऱ्या देवाशी तुझं का नातं जुळेना। आज ती गरज आहे की खऱ्याला गोळी, खोट्याला पुरणपोळी, खरं खाते गटकाळीन, खोटं बसले पाटकोळी। हे पाटकोळी बसलेलं जे खोटं आहे ते तेव्हाच निघतं जेव्हा तुम्हाला तुमची जाणीव होते की मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो, नेमकं कुठं जायचं आहे। हे समजल्यानंतर मनुष्याला कळतं की अरे मेरा मुझ में कुछ नहीं, अरे माझं काहीच नाही आहे बाबांनो, जो कुछ है सो तेरा, तेरा तुझको सौंप दिया, क्या लागे है मेरा। माझं काहीच नाही आहे। मग तो मनुष्य जेव्हा ब्रह्मज्ञानी होतो, आत्मज्ञान मिळतं। ऐका ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान। पाहावे आपणाशी आपण, तया नाव बोली जे ज्ञान। आणि म्हणून वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हणतात, कुणाचे हे घर, हा देह कोणाचा, आत्मा राम त्याचा तोचे जाणे। माऊली म्हणतात की कुणाचा देह, कुणाचं घर, आत्मा राम त्याचा तोचे जाणे। अरे माझं जर शरीर सुद्धा नाही आहे तर माझी नेमकी ओळख काय आहे, मी कोण आहे, काय आहे, तर हे फक्त आत्मज्ञानानं कळतं। आणि तो आत्मज्ञानाचा बोध, आत्मज्ञानाचा इशारा, आत्मज्ञानाचं वर्म आज जगामध्ये सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी सगळ्या जगाला देत आहेत। बाबांनो, की माणसा तू तुझं मूळ जाणून घे, आणि जोपर्यंत तुला तुझं मूळ समजत नाही आहे तोपर्यंत तू आनंदी होणार नाही आहेस। ज्या दिवशी तुला मूळ समजेल त्या दिवशी तू आर्ट ऑफ लाईफ जगायला सुरुवात करशील। आणि ज्या दिवशी आर्ट ऑफ लाईफ जगायला सुरुवात करशील त्या दिवशी स्वतःच तू सांगशील कि ना खुशी अच्छी है, ना मलाल अच्छा है, यार जिसमें रख दे वो हाल अच्छा है, हमारी ना जुस्तजू है ना आरजू है, हम राजी है उसमें जिसमें तेरी रज़ा है, हम राजी है उसमें जिसमें तेरी रज़ा है। प्रेमाने बोला, धन निरंकार जी एवं रामकृष्ण हरी।